मुंबईतल्या राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनची संख्या ही दिवसेंदिवस वाढते। 2016 साली केवळ 8 पेंग्विन राणीच्या बागेत आणण्यात आले होते। आता त्यांची संख्या ही 18 वर पोहोचली आहे। आगामी काळात या पेंग्विनची संख्या 25 पर्यंत नेण्यासाठी सोयी सुविधांची तयारी सध्या बागेत करण्यात येते आहे। मुंबईमधल्या राणीच्या बागेतल्या पर्यटकांचं हे आहे मुख्य आकर्षण पेंग्विन। 26 जुलै 2016 साली मुंबईमध्ये दक्षिण कोरियातून आणण्यात आलेल्या या पेंग्विनच्या संख्येत आता वाढ होतीये। 2016 साली 3 पुरुष 5 स्त्री जातीचे 8 पेंग्विन आणण्यात आले होते। आता त्यांची संख्या 18च्या घरात गेली आहे। या पेंग्विनची नावंही ठेवण्यात आली आहेत। मोल्ड, डोनाल्ड, पोपेई, ओरिओ, ऑस्कर, फ्लॅश, बिंगो, नेमो, जेरी, फ्लिपर, डेझी, ऑलिव्ह, बबल, एलेक्सा, सिरी, डोला, कोको, स्टेला। या पेंग्विनना पाहण्यासाठी राणीच्या बागेतील पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतीये। 2016 मध्ये 8 पेंग्विन्स हे मुंबईच्या राणीच्या बागेत आलेले, पण आता त्यांची संख्या 18 वर गेली आहे। आपण बघू शकतो राणीची बाग ह्याच्यात खरं तर 8 पेंग्विन्स 2016 साली आलेले आणि आज 2024 साली ह्याची संख्या आता 18 वर गेली आहे। एकंदर पाहिलं गेलं तर राणीच्या बागेमध्ये पेंग्विन्स पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात। कुठे ना कुठे आनंदाची गोष्ट ही महाराष्ट्रासाठी आणि एकत्रच राणीच्या बागेसाठी पण येतात, कारण पर्यटक हे प्रचंड लेवलला वाढलेले आहेत। आता या 18ची संख्या 25 होईपर्यंत पेंग्विनच्या सोयी सुविधेमध्ये सुद्धा वाढ करण्यात येणार आहे। दरवर्षी पेंग्विनच्या देखभालीसाठी 5.5 कोटींचा खर्च, एसी, सीसीटीव्ही आणि डॉक्टरांच्या साथीने घेण्यात येते काळजी। वाढत्या संख्येसाठी 2000 चौरस फुटांची जागा 2500 करणार। क्वारंटाईनसाठीच्या 1000 चौरस फुटामध्ये सुद्धा वाढ होणार। मुंबई महापालिका 2.50 कोटींचा अधिकचा खर्च करणार। या सुविधांमुळे येत्या काळात 18 पेक्षा जास्त पेंग्विन बघण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे। पेंग्विन आता पहिले काय तर कमी होते वाटतं, आता वाढले। पहिले पेंग्विन ठीक आहे, कसं माहिती का, आता त्यांचं ते वातावरण थंड असतं, त्यामुळे त्यांना सेपरेटली थंडच ठेवावं लागतं। तर ते प्रॉब्लेम काय एवढं काय ठीक आहे, चांगलं पेंग्विन चांगले होते। राणीच्या बागेतील प्रशासनानं गेल्या वर्षी जास्तीचे पेंग्विन हे देशात हैदराबाद, जुनागड, सक्करबाग या प्राणी संग्रहालयाला देण्याची तयारी दर्शवली होती। मात्र पेंग्विनच्या देखभालीचा खर्च लक्षात घेता कोणत्याही प्राणी संग्रहालयातून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाहीये। मुंबई महापालिकेकडून मात्र या पेंग्विनची चांगली देखभाल करण्यात येत असल्याचं त्यांच्या वाढत्या संख्येवरून दिसतंय। श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।